नमस्कार सगळ्यांना, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे गणपतीचं विसर्जन आणि ड्रेस कोडवरून तुम्हाला समजलंच असेल की नक्कीच आमचा आज काहीतरी कार्यक्रम आम्ही राबवणार आहे। ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की जो कार्यक्रम राबवणार आहे तो गणपती दानाचा आणि जे हार आणि फुलं असतात ते आम्ही दान घेतो, कारण की त्यावरनं काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि काय अवॉइड करू शकतो ते तुम्हाला आम्ही पुढं सांगूच। कसं आहे, देवाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आपण खूप इमोशनल होऊन जातो आणि ते इमोशनल आम्हाला जपून ठेवण्यासाठी आम्ही कशाप्रकारे लोकांची मनं जिंकून ते काम करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। ठीक आहे, आता चालू आम्ही थरावर गेल्यानंतर गणपतीचे विसर्जन आणि कसं होतं आणि कशा प्रकारे आमची टीम काम करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। ठीक आहे, भेटूयात पुढे। आज आम्ही गणपती दान व निर्माल्य दान हा उपक्रम आम्ही राबवणार आहे। आज आहे 10व्या दिवसाचं गणपती विसर्जन आणि या निमित्ताने हा उपक्रम आम्ही राबवणार आहे। यामध्ये आपल्याला पब्लिकचा कशा प्रकारे रिस्पॉन्स भेटतोय ते आपल्याला समजेल। फायनली आम्ही थरावर आलेलो आहे, तिथे एक कृत्रिम तलाव आहे आणि हा दारा बघू शकता, जे पाण्यातील निर्माल्य आहे ते काढण्यासाठी हा आम्ही घेतलेला आहे दारा। बघू शकता तुम्ही, आपण थरावर आलेलो आहे आणि इथं कॉलेजची मुलंसुद्धा आहेत आणि त्यांना जे आमचे सर आहेत ते त्यांना ते दान का करावं त्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून देत आहेत। इथं आम्ही गणपती दान घेत आहेत आणि इथं निर्माल्य दान केलेलं आहे। तर कुणाला गणपती विसर्जन करून दान करताना आवडसुद्धा आहे। तर आत्ताशी जर चालू झालेलं आहे सगळे, बघूया आता पुढे कशी प्रोसेस होते। पटलं की घरातल्या घरात विसर्जन करायचं आणि माती बगीचात सोडायचं आणि मग तेव्हापासून जे शासन आपल्यासोबत आलं, शासनाला पण उपक्रम पडला की गणपती दान घेतलं पाहिजे। 2022ला कंपाऊंडच पडलं, नदीला सगळीकडे कंपाऊंड पडलं। का पडलं तर एक तर नदीला पाणी नाही, आपल्याकडे एक दिवसाड पाणी येतं। एक दिवसाड पाणी काय येतं आपल्याकडे, कारण सिमेंटची जंगलं झाले, माणसं वाढली, रहदारी वाढली, संख्या वाढली, पाणी जर या नदीमध्ये गणपती विसर्जन न करता तो दान कसा करतील पब्लिक, त्यावर आमचं सर्व लक्ष आहे। बघू शकता तुम्ही, हा पूर्ण एरिया आहे, इथं गणपती विसर्जनाचं चालू आहे। इथं हौद दिलेला आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या गणपती विसर्जनाच्या कामात आहे। इथं आम्ही बॅनर लावलेला आहे आणि इथं जागा दिलेली आहे, जे कोणी इच्छुक असतील ते गणपती दान इथं करू शकतात। त्यासाठी बघू शकता सगळे की आपल्या मदतीला आता कॉलेजची मुलेसुद्धा आलेत, त्यांना त्याचं महत्त्व सरांनी पटवून दिलेलं आहे की ॲक्च्युली आपलं काम काय, कुणाशी वाद घालायचा नाही आहे, कुणाशी काही म्हणजे भांडण करायचं नाही आहे, त्यांची स्वइच्छा त्यांनी देऊ शकतात ते। ठीक आहे, त्यासाठी आता प्रोसेस बघूयात कसे येत आहेत, जमत आहेत। तुम्ही बॅनरमध्ये पाहू शकता की संस्कार प्रतिष्ठानकडून गणपती दान व निर्माल्य दान हे खूप पहिल्यापासून राबवण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे आपल्याला। तीच परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे, त्यावर आमचं सगळ्यांचं काम चालू आहे की ती परंपरा कशी कायम चालू ठेवता येईल। निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही, देवा क्षमा असावी। बघू शकता की आपल्या कार्यक्रमाला किती उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे। काही जण आहेत की ते थोडंसं म्हणजे मदत करतात आपल्याला, स्वतःहून दान करायला मदत करतात। तर काय करतात, तुम्ही मागं ती स्पेस बघितली तर एक बघा, तो मागं एक दिसतोय तुम्हाला, तिथं बघा एवढा वरतं, तिथून आता मागाशी एकाने वरनं मूर्ती फेकली। म्हणजे आता आपण त्याला भावना बोलायच्या का परंपरा बोलायची ते काय आपण बोलू शकत नाही, पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे की तुम्ही एवढं वरनं देवाची मूर्ती फेकताय आणि मग नंतर त्याचे हात वगैरे पाय वगैरे असे म्हणजे सेपरेट झाले, मग त्यामध्ये मूर्तीची विटंबना ही होणारच आहे आणि मग ते तुम्हाला चालतंय का, विचार करा। तुम्ही पाहू शकता की निर्माल्य दान हे करण्यासाठी आपण एक सेपरेटली जागा ठेवलेली आहे, एक डस्टबिन ठेवलेले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी हे निर्माल्य दान जमा करावं। आणि
आम्ही ATSS कॉलेजतर्फे इथे चिंचवड घाटावरती काम करतो. आम्ही कालपासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि गणपती आम्ही तिथे दान करायला आम्ही लोकांशी कम्युनिकेट करतो की तुम्ही गणपतीची मूर्ती का दान केली पाहिजे. त्याचे 2 रिझन्स आहेत. एक तर आपण मागचं नदीपात्र बघू शकतो. या नदीपात्रामध्ये माणसं येतात आणि डायरेक्ट गणपती टाकून जातात. त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रदूषण वाढतं आणि हे गणपतीची जी विटंबना होते तिथे, कारण ते पाणी काही एवढं काही स्वच्छ नाही आहे. त्या घाणेरड्या पाण्यामध्ये आपला गणपती बाप्पा टाकणे किती पट योग्य आहे. आणि आम्ही इथे तेच गणपती शुद्ध पाण्यामध्ये इथे दान करायला लावतो, कारण त्या गणपतींना आम्ही एखादा दिवस स्टोअर करून वेगळ्या ठिकाणी जाऊन चांगल्या पाण्यामध्ये विसर्जन करतो आणि त्या गणपतीचा एक चांगल्या प्रकारे वापर केला जातो. त्याचं कसं असतं, त्या गणपतीचे जे कलर किंवा POP जे असतात त्या कलर आणि POPमुळे गणपतीचं जे बाहेरचं वातावरण पाणी प्रदूषण आहे ते खूप प्रमाणात वाढतं आणि त्याच्यामुळे इथे गणपती दान केलं तर पाण्याचं प्रदूषण कमी होईल असं आम्हाला वाटतं. मला तसं नाही, आम्ही विधिवत विसर्जित करतो. ते एका शुद्ध पाण्यामध्ये आम्ही विसर्जित करतो. तर ठीक आहे, म्हणजे चांगलं काम करताय, ते गप्पच झाले. म्हणजे क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता आपण पाहूयात की नक्की निर्माल्य दान कशाला म्हणतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हार, दुर्वा, फुले, नारळ, अगरबत्ती इत्यादी वस्तू आपण पाण्यामध्ये विसर्जित न करता त्या एका साईडला एका विशिष्ट जागेवर आपण एकत्रित करून ठेवतो. जर आमच्या नकळत हार, फुले पाण्यामध्ये विसर्जित झाली तर ते बाहेर काढण्यासाठी आम्ही सोय केलेली आहे. एक एक मूर्ती पाण्यात त्या कन्व्हेअरवरून बेल्टवरून पाण्यात जाते, म्हणजे आपण परत विसर्जनच करतो. फक्त नदीच्या पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आमचा, त्याला हातभार तुमचा. तुम्ही जर व्हिडिओ पाहिली तर तुम्हाला समजून येईल की लोकांना किती प्रश्न पडतात आणि याच प्रश्नांची उत्तरं हे सर लोकांना पटवून देत आहेत. आता आपण पाहूयात की गणपती दान कशा प्रकारे केले जाते. गणपती दान करण्याची प्रक्रिया म्हणजे पहिले तर गणपतीची आरती केली जाते, त्यानंतर गणपतीवरील जे निर्माल्य असते ते साईडला केले जाते, त्यानंतर गणपती 3 वेळा पाण्यामध्ये बुडवून आमच्याकडे सोपवला जातो. दान आणि गणपती दान कशा प्रकारे घेतो म्हणून सेम प्रोसेस आहे. प्रत्येकाचं इच्छा आणि याच्यावर सगळं निर्भर आहे की पुढचं आयुष्य सगळ्यांचं कसं जावं त्यासाठी. आता हे पूर्ण गणपती बनून झाल्यानंतर इथं एक नगरपालिकेची एक ट्रक लागलेली आहे. इथं मग चेन करून आम्ही प्रत्येक गणपती ट्रकमध्ये फिलअप करून ते गणपती मग त्यांच्या एक लोकेशनला जाऊन तिथं मध्ये आरती करून ट्रकची विसर्जन करून टाकतो. आणि परत मग रिपीट प्रोसेस तीच होते की ज्या पाण्यामध्ये जे पाणी आपल्याला डेली रुटीनमध्ये यूज नाही होत तिथं आपण गणपती विसर्जन करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रदूषण कुठल्या प्रकारे होणार नाही ते आपण अवॉइड करायचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता की गणपती कशा प्रकारे रचले जात आहेत. तुम्ही पाहू शकता की आपला जो उपक्रम आहे त्याला किती सुंदर प्रकारे प्रतिसाद मिळत आहे लोकांचा. तुम्ही पाहू शकता की गणपती दान केल्याचे समाधान हे लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून येते. प्रमाणावर आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे की आपली जी जनता आहे ती आपल्याला सपोर्ट करते एवढ्या चांगल्या कामासाठी. आता तुम्ही बघितलं की एक पब्लिक म्हणजे आपले जे विसर्जन करायला आलेले त्यांनी आपल्याला कशा प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि त्यांचं काय मत होतं या गोष्टी. तुम्ही पाहू शकता की प्रत्येकजण कामामध्ये किती मग्न झालेले आहेत. आम्ही दान घेण्यासाठी उत्सुक आहेत तर पब्लिक दान देण्यासाठी भरलेली आहे गणपतीची. आता आम्ही सर्व गणपती हे ट्रकमध्ये भरण्यास सगळ्यांना मदत करू. इथून आम्ही चेन तयार करूयात. तर प्रत्येकजण आता प्रत्येकाच्या याच्या हिशोबाने उभे राहून प्रत्येक गणपती हे ट्रकमध्ये भरण्यासाठी मदत करतील. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की आता आम्ही गणपती ही ट्रकमध्ये भरण्यासाठी चालू केलेले आहेत. त्यासाठी आम्ही चेन तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता की गणपती कशा प्रकारे ट्रकमध्ये हा भरला जातो. ठीक आहे, आगे चलो. तुम्हाला आता हे बघून समजलेच असेल की संस्कार प्रतिष्ठान व टीम हे कशा प्रकारे त्यांचा उपक्रम करतात. मी जो उपक्रम राबवत आहे त्याविषयी लोकांचे काय मनोगत आहेत हे जाणून घेऊया. मी प्राध्यापक विजय बोबडे, कोचिंग क्लासेसचा रिजनल मॅनेजर पुणे विभागात सगळे काम करत असतो. आणि संस्कार प्रतिष्ठान मागील 1996 पासून जवळजवळ 30 वर्ष झाली हे कामकाज सगळं बघत आहे. नदीचं प्रदूषण कसं रोखता येणार आहे, यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस जाणार नाही किंवा जे रंग आहेत ते जाणार नाहीत आणि प्रदूषणापासून
आपल्याला मुक्तता मिळेल अशा पद्धतीचा उपक्रम आणि हा स्तुत्य उपक्रम आहे जो संस्कार प्रतिष्ठान मागील 1 वर्षापासून राबवतो आहे. आम्ही चाटे कोचिंग क्लासेसच्या वतीने मागील 10 वर्षापासून यात पार्टिसिपेट करतो. जेव्हा जेव्हा विसर्जनच्या या घाटावर येतो तेव्हा आरती झाली आणि या हौदामध्ये बाप्पांना बुडवलं की लगेच आम्ही त्यांना ती मूर्ती दान करतो आणि अत्यंत सुंदर उपक्रम आहे. गायकवाड साहेब जे संस्थापक आहे याचे ते आमचे पालकसुद्धा आहे. याचाही मला खूप अभिमान वाटतो की त्यांच्याशी दरवर्षी इथे भेट होत असते आणि ते दरवर्षी आम्हाला मदतही करत असतात बऱ्याच गोष्टीची. तर मला असं वाटतं की कोविडनंतर लोकांना खूप याची जाणीव झाली की जेव्हा स्वच्छ पाणी नदीचं बघितलं सगळ्यांनी, प्रदूषणमुक्त हवा आपण ती घेतली, तेव्हा लक्षात आलं की अरे एन्व्हायरमेंटचं किती महत्त्व आहे. आणि म्हणून मग तेव्हापासून लोकांचं अवेअरनेस वाढलं आहे आणि मूर्ती दान करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आता तुम्ही इथे बघत असाल इतक्या सगळ्या मूर्त्या आज दिवसभरात मला असं वाटतं 10,000 तरी मूर्त्या ही कलेक्ट करतील असं वाटतं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या महाविद्यालयांनी, शाळांनी, कॉलेजेसनी, कोचिंग क्लासेसनी आणि इतर प्रतिष्ठान जे आहेत, जी मंडळं आहेत, त्यांनीही यालाच फॉलो करावं अशी मी सर्वांना विनंती करेन. एकदा परत म्हणेल, गणपती बाप्पा मोरया. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 2005 पासून या ठिकाणी आम्ही केवळ नदीच्या पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य दान आणि गणपती दान हा उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केला. सुरुवातीला गणपती हे शाडू मातीची मूर्ती होत्या आणि नैसर्गिक कलर होते, नॅचरल कलर होते, त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत नव्हतं. पण दिवसेंदिवस या गणपतींमध्ये बदल होत गेला आणि त्यानंतर शाडू मातीच्या मूर्ती आल्या, त्याच्याऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्या आणि केमिकल कलर्स आले. हे पाण्यामध्ये एक प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे की हा एक प्रकारचा दगड आहे. हा पाण्यात गेल्यानंतर वाहत्या पाण्याला तो अडथळा निर्माण करतो. त्याचबरोबर त्याच्यावरचे जे केमिकल कलर्स आहेत ते केमिकल कलर्स पाण्यामध्ये जाऊन पाणी प्रदूषित करतं. केवळ हे वाचवण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानने 2005 साली हा उपक्रम हाती घेतला. जवळजवळ आता 17 ते 18 वर्ष झाला आम्ही या घाटावरती गणपती दान घेतोय. सुरुवातीला भाविकांना हा उपक्रम पटत नव्हता, त्यामुळे प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता करोना जेव्हा आला, करोनामध्ये लोकांना कळालं की मूर्ती ह्या दानच झाल्या पाहिजेत. नदीकडे कोणाचाही प्रवाह नव्हता आणि करोनाने लोकांना मूर्तीदान संकल्पना पटवून दिली. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर 100% मूर्तीदान होतं. हे आपण पाहत आहात, लोक स्वतःहून आम्हाला मूर्तीदान करतायत. त्यामुळं आम्हाला आमचा आनंद तर आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साहित झाला. त्याचबरोबर मी प्रशासनाला, संबंधित भाविकांना सगळ्यांना विनंती करू इच्छितो की या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी आम्हाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बघू शकता मागं गणपती म्हणजे गणपतीमध्ये ट्रकमध्ये गणपती भरायचं काम चालू आहे आणि पूर्ण आपली लाईन लागलेली आहे. मागं पूर्ण स्टुडंट्स आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत, बघू शकता. फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे घाटावरून, पूर्ण बघू शकता. मित्रांनो, तुम्ही कळवा की जो आता आपण उपक्रम केलेला आहे यावर तुमचं मत काय, नक्की कळवा कमेंटमध्ये. व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. ठीक आहे, पुन्हा भेटूयात. बाय.